इराण आता समुद्रात आपली सर्वात घातक फोर्स उतरवणार आहे, याआधी जाहीर केलं आहे आणि याचं प्राइम टार्गेट असणार आहे अमेरिकेचे लष्करी तळ, इस्रायलची ठिकाणं, ही आत्मघातकी जहाजं, घातक ड्रोन्सनं भरलेली असतील. म्हणजे इराण युद्धाच्या 15व्या दिवशी आणखी एक घातक फोर्स मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. इराणनं आपल्या स्फोटक प्लान देखील जाहीर केलाय. सोबतच अमेरिका इराणला देत असलेल्या धमक्यांचा देखील परिणाम होताना दिसत नाही. पाहूयात. इराण, अमेरिका आणि इस्रायलवर सर्वात मोठ्या हल्ल्याच्या तयारीत. होर्मुझवर ताबा ठेवण्यासाठी इराणचा स्फोटक प्लॅन. पश्चिम आशियानंतर आता समुद्रात देखील इराण बदला घेणार. सगळ्यात आधी ही दृश्य बघा. अमेरिकेच्या या टँकरवर इराणनं हल्ला केलाय. इराणनं केलेला हा हल्ला काही पहिलाच हल्ला नाही. याआधी देखील अमेरिकेचे टँकर इराणनं टार्गेट केले. पण प्रश्न हा आहे की इराण या टँकरवर हल्ले कसा करतोय, या टँकरवर हल्ला करण्यासाठी कोणत्या हत्यारांचा वापर करतोय, समुद्राच्या मध्यभागी कशा प्रकारे हल्ला करतोय. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आहे हा व्हिडिओ. इराणची ही अंडरग्राउंड UAV सिटी बघून हे युद्ध इतक्यात काही संपत नाही हे स्पष्ट होतंय. و حالا با ارتقای سنگین روی سیستم سلاح قایق‌های ذوالفقار و موشک‌های کروزش इराणच्या सैन्यानं जारी केलेल्या या व्हिडिओत नौदलाचे ड्रोन, अँटीशिप मिसाईल समुद्रातील भुयारांमध्ये दिसतात. व्हिडिओत काही हत्यारं डागताना देखील दिसतात. हे व्हिडिओ कधीचे येथे जरी स्पष्ट नसलं तरीही यात अयातुल्ला अली खामेनींचा एक फोटो आणि त्याखाली नौदलाचा एक ड्रोन देखील दिसतोय. इराणच्या लष्करानं आधीच सांगितलंय त्यांच्याकडे आत्मघातकी ड्रोन्स आहेत, जे आता होर्मुझच्या सामुद्रधुनीत तैनात केलेत. इराणच्या नौदलानं याआधीच 2 तेल टँकरांवर हल्ला केलाय. हे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याचा प्रयत्न करत होतं, पण इराणनं या दोन्ही जहाजांवर हल्ला केला. हे छोटे UAV पाण्यावर किंवा पाण्याच्या खालून जातात. यात स्फोटकं असतात आणि जहाजांशी टक्कर होताच स्फोट होतो. हे UAV ट्रॅक करणं खूप कठीण असतं आणि यामुळेच अमेरिकन नौदलासाठी हे UAV सर्वात मोठी अडचण ठरतंय. و حالا با ارتقای سنگین روی سیستم سلاح قایق‌های ذوالفقار و موشک‌های کروزش که مسلح شده به سرهای جنگی شدیدالانفجارتر، حالا 3 قایق ذوالفقار فقط به تنهایی می‌توانند یک ناو هواپیمابر دشمن एक मार्चला MKD व्योम नावाच्या एका कच्च्या तेलाच्या टँकरवर हल्ला झाला होता. ओमानच्या किनाऱ्यापासून 44 समुद्री मैल दूर हा हल्ला करण्यात आला. एका UAVनं या जहाजावर हल्ला केला होता असा दावा होता, ज्याने इंजिन रूममध्ये स्फोट झाला आणि आग लागली. काही दिवसांनंतर बहामासचा झेंडा असलेल्या सोनांगोल नामिबे या कच्च्या तेलाच्या टँकरवर याच पद्धतीनं हल्ला झाला. हा हल्ला इराकमधील खोर अल जुबैर बंदराच्या जवळ झाला. होर्मुझ सामुद्रधुनीवर कंट्रोल ठेवण्यासाठी इराणनं फिदाईनी बोट तयार केल्या आहेत हे स्पष्ट आहे. इराण हल्ला तर करतोच आहे, पण होर्मुझमधून पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांना देखील इशारा देतोय. होर्मुझ सामुद्रधुनीतून वाहतूक जवळपास ठप्प आहे आणि ज्यामुळे संपूर्ण जगाला तेल संकटाचा सामना करावा लागतोय. रिपोर्ट NDTV मराठी.